म्हणता येईल किंवा ते कार्यकर्ता म्हणतात स्वतःला. आणि कॅमलिनचे राणे माझ्या समोर माझे चित्रकार मित्र, लेखक मित्र बसलेले आहेत. माझे बरेच विद्यार्थी मला दिसत आहेत. अनेक परिचित चेहरे मला दिसत आहेत. आणि आज एका खूप वेगळ्या ठिकाणी मी आलेले आहे की स्मशानभूमीमध्ये किंवा दफनभूमीमध्ये आम्ही फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी जात असू. काही लेखक कवींच्या दफनविधी वेळी किंवा त्यांच्या मृत्यूनंतर आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे. पण इथे खूप वेगळा कार्यक्रम आहे. सफाळे या गावामध्येही मी प्रथमच आलेले आहे आणि सफाळे या गावाने त्यांचं सगळ्याच बाबतीमध्ये काम किती सफल केलेलं आहे हे मी आल्यापासून इकडे बघते आहे. त्यांची शाळा बघितली, ग्रामपंचायतीचं ऑफिस त्यांचं बघितलं, त्यानंतर एक छान बाग आहे आणि ते गणेश विसर्जन जे केलं जातं ते खूप पर्यावरणाशी संलग्न अशा विचारांनी केलं जातं. सगळं गाव एकत्र येतो. एक छान क्रिकेटचं स्टेडियम इथे आहे आणि इतकी सुंदर अशा प्रकारची शरणभूमी किंवा स्मशानभूमी मी प्रथमच पाहते आहे. कारण त्या भिंतीवरची चित्र काढलेली आहेत आणि त्या स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या होत्या आणि त्यामुळे इकडे आल्यानंतर एक वेगळ्या अशा प्रकारची भावना, एक वेगळ्या अशा प्रकारचा फील मला येतो आहे. म्हणजे खूप विरोधाभासात्मक अशा प्रकारचं हे चित्र आहे आजचं. की एका ठिकाणी स्मशानभूमी आहे की जिथे कलेवर म्हणजे प्रेम जाळलं जातं आणि दुसऱ्या बाजूला कलेवर प्रेम असणारे लोक की ज्या कलेच्या माध्यमातून त्यांनी देहाचं महत्व, देहातील इंद्रियांचं महत्व आणि आपण मरण पावल्यानंतर त्या देहाचा आणि त्या इंद्रियांचा इतरांसाठी उपयोग कसा होऊ शकतो आणि आपलं जीवन कसं सफल होऊ शकतं हे सूचित करणारा अशा प्रकारचा एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आज आयोजित केलेला आहे. म्हणजे एका बाजूला कलेवर आहे, एका बाजूला कला आहे, एका बाजूला जीवनाचा अंत आहे, शेवट आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्जन आहे. एका बाजूला मृत्यू आहे आणि दुसऱ्या बाजूला जीवन आहे. असा हा विरोधाभास जो आहे तो या भूमीवर आज मला अत्यंत विलक्षण अशा पद्धतीने बघायला मिळतो आहे आणि त्यामुळे संमिश्र अशा प्रकारच्या भावना आज माझ्या मनामध्ये आहेत. सर्वप्रथम मला हे सांगितलं पाहिजे की इथे अवयवदानाच्या संदर्भात मी बोलणार नाही, परंतु 6 वर्षापूर्वी मी पुरुषोत्तम पवार यांना मी कॉलेजमध्ये प्राचार्य असताना आमच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी देहदानाच्या संदर्भात, अवयवदानाच्या संदर्भात, नेत्रदानाच्या संदर्भात प्रबोधन व्हावं म्हणून मी पुरुषोत्तम पवार हा माझा वर्गमित्र आहे कॉलेजमधला आणि त्यामुळे त्यांना मी बोलवलेलं होतं आणि इतका सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. त्यावेळेला मुलांनी कदाचित फॉर्म भरलेले नसतील, पण त्यावेळेला मी भाषण करताना सांगितलेलं आहे की मी सर्वप्रथम सांगते की जोपर्यंत माझा देह निरोगी आहे तोपर्यंत मी माझ्या देहाचं दान करणार आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहाचा दफनविधी होता कामा नये, तर या देहाचा इतरांसाठी काही उपयोग झाला आणि म्हणून मी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहे. त्यामुळे तो एक करार जो करायचा असतो तो मी आज केवळ करत नाही, तर मी 6 वर्षापूर्वीच सांगितलेला आहे आणि कालही पुरुषोत्तम बरोबर बोलत असताना मी त्याला वारंवार सांगितलेलं आहे की मी घरातून आमच्या पायाला सतत चक्र बांधलेली असतात आणि त्यामुळे कुठे काय होईल, आज मरण इतकं स्वस्त झालेलं आहे. नारायण सुर्वेंनी सांगितलेलं आहे की माणूस स्वस्त झाला, बकरा महाग झाला. मांस मटण महाग झालेला आहे आणि माणूस इतका स्वस्त झालेला आहे की वाटेल तिथे किडा मुंगीसारखा वर्ताना आपल्याला दिसतो. त्यामुळे कुणाचंही काही आपल्याला सांगता येत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला त्याच्या जन्माच्या दिवशीच त्याचा मृत्यू लिहिलेला असतो याची मात्र आपल्याला जाणीव नसते आणि त्यामुळे मी सतत घरात मी फॉर्म भरलेला नाही, पण मी पुरुषोत्तमला सांगून ठेवलेला आहे आणि घरातल्या लोकांना सांगून ठेवलेला आहे की मी मरण पावल्यानंतर पुरुषोत्तमला प्रथम संपर्क साधा आणि देहाचं काय करायचं ते बघ.
किती चांगलं आहे, म्हणजे तोपर्यंत मी राहणार ही गॅरंटी राहते. तर म्हणजे तो एक निश्चय आपण केल्याशिवाय मला असं वाटते की असं बोलण्याचाही आपल्याला अधिकार असू शकत नाही. आणि त्यामुळे त्याचं महत्व जे आहे ते इतरांच्या भाषणामधून आलेलं आहे. पण मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करते आहे. की बघा, पुराणामध्ये यमदान नावाचा एक विधी असायचा. तो विधी असा असायचा की पूर्वीच्या काळी राजे महाराजांना अनवरस अशा प्रकारची जी संतती व्हायची, तर ती संतती आपली नाही, कारण ती दासीपासून झालेली आहे, वेश्येपासून झालेली आहे. आणि असे अनेक ऋषीमुनींचे जन्म अशा पद्धतीने झालेले आहेत, याचे पुराणामध्ये दाखले आहेत. त्यामुळे यमदान नावाचा एक विधी असायचा की त्या मुलाला यमाच्या तोंडी घालायचं, म्हणजे त्याला मृत्यू द्यायचा. परंतु त्याला कुठेतरी जंगलात नेऊन टाकायचे, पाण्यात नेऊन टाकायचे, हिंस्त्र पशूच्या तोंडी नेऊन टाकायचे. आणि दैवयोग असा असायचा किंवा काळ किंवा विधाता असा असायचा की त्या मुलांचा मृत्यू व्हायचा नाही, कारण कोणी ना कोणीतरी प्राणी यायची, पाखरं यायची, माणसं यायची, भिल्ल यायची आणि ते उचलून त्या मुलाला घरी न्यायचे आणि त्यांची वाढ करायची. अनेक ऋषींचे जन्म अशा पद्धतीने झालेले आहेत आणि त्यांच्यापासूनच अनेक अशा प्रकारचं पर्यावरणाचं ज्ञान जे आहे, कारण त्यांचा निसर्गाशी संवाद असायचा आणि त्या पर्यावरणाचं ज्ञान आपल्याला आतापर्यंत झालेलं आहे. याच्या दिवशी आपल्याला सर्वांना माहिती आहे, ते पुन्हा वेगळं सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटतं. आज मला असं वाटतं की काळाचा धर्म, युगधर्म बदललेला आहे आणि यमदानाकडून आज आपण देहदानाकडे आलेलो आहोत. म्हणजे तिथे मृत्यू दिला जायचा, आता आपल्याला मृत्यू आलेला आहे आणि आता आपल्याला जीवदान द्यायचं. तर हा काळामध्ये पडलेला जो फरक आहे तो फरक आपल्याला इथे दिसून येतो. इंग्रजीमध्ये एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, टॉड हेनरी याचं डाय एम्प्टी नावाचं एक पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये इतकं छान गोष्टी आलेल्या आहेत, म्हणजे ते बिझनेसच्या संदर्भामध्ये गोष्टी सांगणारं, काही विचार सांगणारं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एकदा ते टॉड हेनरी हे कुठे व्याख्यानासाठी गेलेले होते आणि त्यांनी श्रोत्यांना विचारलं की या जगामध्ये श्रीमंत भूमी कोणते. तर मग कोणी सांगितलं की अरब देश अत्यंत श्रीमंत आहे, कारण तिथे पेट्रोल डॉलर्स आपल्याला मिळू शकतात, तेलाच्या विहिरी आहे. मग कोणी सांगितलं ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जिथे सोन्याच्या खाणी आहेत, रत्नांच्या खाणी आहेत, हिरे माणकं मिळू शकतात. समुद्राचा तळ की जिथे आपल्याला माणिक मोती मिळू शकतात. अनेकांनी अनेक पद्धतीने सांगितलं की ती भूमी जी अतिशय श्रीमंत आहे. आणि टॉड हेनरीने सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं सर्वात श्रीमंत भूमी म्हणजे जिथे माणसाचं दफन होतं आणि जिथे माणसाचं दहन होतं ती भूमी अत्यंत श्रीमंत आहे. तर मग कुणीतरी विचारलं की कशी काय ती भूमी श्रीमंत आहे. तर त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जी माणसं मरण पावलेली आहे, ज्या माणसांना पुरलं गेलेलं आहे, ज्या माणसांना जाळलं गेलेलं आहे, त्या माणसांच्या मनामध्ये अनेक स्वप्न होते, अनेक विचार होते. ते विचार त्यांना व्यक्त करता आले नाही आणि त्या विचारासह ते मातीमध्ये गेले, त्या विचारासह ते स्मशानभूमीमध्ये गेले. आणि ती जी भूमी आहे ती भूमी जास्त श्रीमंत झालेली आहे, कारण ती स्वप्नांची भूमी आहे. किती सुंदर विचार होता. म्हणून त्यांनी त्या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे डाय एम्प्टी. डोकं रिकामी करा, देह रिकामी करा आणि मारा. देहदानाच्या संदर्भामध्ये आपण हा विचार आता वेगळ्या पद्धतीने मी मांडते आहे की आपल्याला मरायचं असेल तर रिकामी होऊन मरायचं. म्हणजे आपण मरण पावलेली असू, आपण रिकामी झालेलो आहोत, परंतु आपल्या देहामध्ये जे अवयव, जे देहाचे अवयव आणि देहामधली जी इंद्रिय आहे ती जर त्याच्यातलं एक जरी इंद्रिय कोणाच्या उपयोगाचं असेल तर त्यांच्या नजरेतून, त्यांच्या मूत्रपिंडाच्या कार्यातून, त्यांच्या हृदयाच्या कार्यातून, त्यांच्या फुफ्फुसाच्या कार्यातून, त्यांच्या त्वचेच्या कार्यातून त्यांचा देह जर जिवंत राहत असेल तर आपल्याला मृत्यू नसतोच, आपण अमरच झालेलो असतो. आणि त्यांच्या नजरेतून आपण सगळं जग बघत असतो. म्हणजे मग त्या नातेवाईकांना किती आनंद होत असेल की आम्ही त्यांना तो कॉर्निया दान केलेला आहे. आपल्याला माहिती नसतं कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे, पण आपल्याला एवढं माहिती असतं की कोणातरी व्यक्तीला मिळालेला आहे आणि आपल्या आई वडिलांच्या
आपल्या भावंडांच्या किंवा आपल्या डोळ्यांनी ते जग बघत आहेत. भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की वासासी जीर्णानी यथा विहाय, म्हणजे संस्कृत श्लोक अतिशय सुंदर आहे की ज्याप्रमाणे आपलं वस्त्र आपण जे जिवंतपणे जी वस्त्र वापरतो, म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने मी 2 प्रकारे त्याचं विश्लेषण करते आहे की वासासी जीर्णानी, जीर्ण झालेलं वस्त्र यथा विहाय, ज्याप्रमाणे आपण टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा जुनं झालेलं शरीर टाकून देतो, आपण मरतो आणि आत्मा नवीन देहाच्या वस्त्रामध्ये शिरतो. मला हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगायचं की आपण आपलं, समजा की एखादी साडी जुनी झालेली आहे, ती बरी आहे, जुनी झालेली आहे पण त्यातल्या त्यात वापरण्यायोग्य आहे, पण मला वापरायची नसेल तर समजा की मी कोणाला दिली, तर त्या व्यक्तीने ती साडी किंवा ते वस्त्र पांघरलेलं असेल, वापरत असेल, तर ते बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो की अरे ही साडी मी नव्हते वापरू शकत पण ती बाई वापरते आहे. त्याचा एक विलक्षण अशा प्रकारचा आनंद आपल्याला त्यावेळेला असतो. तसं आपला देह जो आहे की जो आता वापरण्यासाठी लायक राहिलेला नाहीये, त्याचा कार्यकाल संपलेला आहे, परंतु त्याच्या देहामधली जी इंद्रिय आहेत त्यांचं कार्य संपलेलं नाहीये. ती सजीव आहेत, ती जिवंत आहेत, आणि ती जर दुसऱ्यांना जीवदान देत असतील तर दुसऱ्यांच्या देहामध्ये आपल्या देहातलं एखादं इंद्रिय जिवंत आहे हे पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचं जीवन जर फुलत असेल तर मग त्याच्याशिवाय आणखी आनंद कोणता असू शकतो. त्याप्रमाणेच दुसऱ्याही पद्धतीने आपण असंही म्हणू शकतो की आतापर्यंत आपण आपल्या स्वतःसाठीच जगत असतो. आपण आपल्या देहाची चोचले पुरवतो, आपण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतो, परंतु आता आपल्याला असा विचार केला पाहिजे या विशिष्ट काळामध्ये, म्हणजे आपल्या उतरत्या वयामध्ये, किंवा म्हणजे आता मरणाला काही वय राहिलेलं नाहीये. कोणीही माणूस कधीही मरू शकतो, या जगातून नाहीसा होऊ शकतो, परंतु मी कधीतरी मरणारच आहे, तर माझं शरीर दुसऱ्यांसाठी मला जर द्यायचं असेल तर दुसऱ्यांसाठी आता मला माझ्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे मला माझं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे. अनेक व्यसनं असतील तर व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. खाण्यापिण्यावर आपल्याला नियंत्रण ठेवलं पाहिजे. का तर मी आता माझ्यासाठी इथपर्यंत 60 वर्षापर्यंत 70 वर्षापर्यंत जगलेलो आहे. आता याच्या पुढे मला चांगलं जगायचं असेल तर ते माझ्यासाठी नाही तर माझी इंद्रिय मला दुसऱ्यांना द्यायची आहेत. म्हणून आपल्या शरीराची काळजी घेणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे आता एक उल्लेख झाला मला वाटते की मधून मतीबाईंनी केलेला आहे ही उल्लेख. त्या पत्रामधला, मला वाटतं चोरींच्या पत्रामधला एक उल्लेख होता. पण राजकवी मनमोहन नातू नावाचे एक कवी, त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे की शव हे कवीचे जाळू नका हो आयुष्यभर जो जळतची होता, फुले तयावर उधळू नका हो आयुष्यभर जो फुलतची होता. मला असं वाटतं की हे खूप वेगळ्या पद्धतीने सांगितलं पाहिजे आता की शव हे कवीचे जाळू नका हो, कारण दुसऱ्यांचं आयुष्य आता त्याला फुलवायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला हे घेतलं पाहिजे. आणि संत वाङ्मयामध्ये किती सुंदर गोष्टी आलेल्या आहेत. मला वाटते की खूप आधीपासून आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे की देह ठेवून गेला म्हणजे याचा अर्थ काय आहे. हाच अर्थ आहे की देह ठेवून जाणे म्हणजे आपली इंद्रिय दान करणे. त्या काळामध्ये वेगळा अर्थ आपण घेत होतो, कारण हा देहदानाचा संदर्भ तोपर्यंत आपल्याकडे आलेलाच नव्हता. आपल्याला यक्षदान माहिती होतं, आपल्याला यमदान माहिती होतं, पण देहदान माहिती नव्हतं त्यावेळेला. ही आत्ताच्या काळामध्ये जसं मोबाईल आत्ताच्या काळाचं अपत्य आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने आपण ते आज उपयोगात आणतो, त्याप्रमाणे आजच्या काळामध्ये आपल्याला काही शब्दांची नाणी पाडायला पाहिजेत आणि त्या नाण्यांचा अर्थ जो आहे, खळखळाट जो आहे, खणखणाट जो आहे, तो वेगळ्या पद्धतीने ऐकवण्याची आज फार आवश्यकता आहे. आणि संत रामदासांनी तर किती सुंदर सांगितलेलं आहे की मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे, मरून उरुमावे येणे प्रकारे. मरून उरुमावे म्हणजे काय, हेच आहे ना देहदान. त्या काळात तशा पद्धतीने अर्थ आपल्याला कुठे सांगितलं होतं त्यांनी. तर मरणभूमी ही स्मरणभूमी असते.
मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीसी सादर व्हावे, मरून उरवावे, मरावं, कीर्तिरूपी उरावे असंच केवळ नाही, मरून उरवावे येणे प्रकारे, या प्रकारे आपला देह ठेवून जायचंय. मला आणखी एक गोष्ट आठवते ती अशी आहे की एक जू राप्पी ना, त्यांचे धर्मगुरू, जू धर्मियांचे एक धर्मगुरू, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या स्पीकिंग ट्री मध्ये फार छान त्यांनी एक गोष्ट दिलेली होती आणि मृत्यूच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं होतं. तर त्यांनी आपल्या एका प्रवचनामध्ये असं सांगितलं की मी एका पाकिटामध्ये, शर्टाच्या एका खिशामध्ये मी असं लिहून ठेवतो की द वर्ल्ड इज क्रिएटेड फॉर आवर एन्जॉयमेंट, फॉर यू. द वर्ल्ड इज क्रिएटेड फॉर यू. तुम्हाला जगाचा उपभोग घेण्यासाठी हे जग निर्माण केलेलं आहे. आणि दुसऱ्या पाकिटामध्ये, खिशामध्ये मी लिहून असं एक चिठ्ठी ठेवतो की यू आर बट अ डस्ट अँड अँड ॲश. यू आर जस्ट डस्ट. तू फक्त धुळीचा कण आहेस आणि राख आहेस. म्हणजे एकाच वेळेला आपल्याला, म्हणजे जे रामदासांनी, संत रामदासांनी सांगितलं तेच आता ते जू धर्मगुरू सांगतायत. ते असं म्हणतात की हे जग इतकं सुंदर आहे, त्या जगाचा उपभोग घेण्यासाठी देह पाहिजे. देह नसला तर आपण जगाचा उपभोग घेऊ शकणार नाही आहोत. ही कला आपण निर्माण करणार नाही आहोत. हात आहे, डोळे आहेत, संपूर्ण देह आहे, संपूर्ण देह असायला पाहिजे. त्यामुळे आपल्या मनामध्ये येणारे जे स्वप्न आहेत, आपल्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत, ते योग्य वेळेला योग्य पद्धतीने मांडायला हवे असतात आणि त्याचा योग्य तो उपयोगी व्हायला हवा असतो. आणि मग ते मरणाचं जर आपल्याला नेहमी स्मरण असलं तर मग आपल्याला जाणवतो की आज मी इथे आहे, उद्या मी धुळीचा कण आहे. आणि अनेक आपल्या ठिकाणी अशी उदाहरणं घडलेली आहेत. म्हणजे आता तर ते जास्त, कोविडच्या काळात तर त्याचा जास्तच आपल्याला अनुभव आला की माणूस आज बोलतो आणि उद्या नाहीये. बरं, ते कोविडचं एक रोग आलेला होता म्हणून ते तसं झालं. जगभर एक तशी भीती निर्माण झाली होती आणि अनेक माणसं भीतीने मरण पावली. आज आपण असं बघतो आहोत की आज आपण इकडे आहोत. म्हणजे परवाच्या दिवशी मी नाशिकला एका कार्यक्रमासाठी गेले होते. एक ख्रिस्ती धर्मगुरू माझ्या बरोबर होते. माझ्याबरोबर भाषण केलं, मी भाषण केलं, त्यांनी भाषण केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रेतयात्रा निघाली नाशिकमध्ये. मी नाही जाऊ शकले. म्हणजे आपल्याला काहीच सांगता येत नाही, कोणाच्याही बाबतीमध्ये तसं होऊ शकतं. त्यामुळे मरणाचे स्मरण असावे हे नेहमीच आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि दोन मला इंग्रजी कविता आठवत आहेत. त्या कवितांचा संदर्भ मी फक्त तुम्हाला सांगते आणि एक कविता मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवते. मी वॉल्ट व्हिटमन नावाचा जो एक कवी आहे, अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन नावाचा, खूप छान कविता लिहिलेल्या आहेत. पण त्याची एक कविता अशी आहे, त्या कवितेचं नाव असं आहे की द कंपोस्ट, म्हणजे खत. की त्याने सांगितलेलं आहे, म्हणजे आता मी ती वाचून दाखवत नाही पण दुसरी एक कविता वाचून दाखवते की त्याच्यामध्ये मरणाचा संदर्भ आहे, मृत्यूचा संदर्भ आहे. की ते असं म्हणतात की या जमिनीमध्ये किती प्रेत जाळलेली असतात. या जमिनीमध्ये, या विहिरीमध्ये काही वेळेला प्रेत, काहींनी आत्महत्या केलेल्या असतात. पूर्वीच्या काळी तर विहिरी जास्त होत्या, जलाशय जास्त होते, त्यामुळे पाण्यामध्ये आत्महत्या केल्या जायच्या. तर कितीतरी लोक मरण पावलेले आहेत, किती लोकांच्या हत्या झालेल्या आहेत, किती लोकांच्या जीवाची माती झालेली आहे. पण तरी सुद्धा पृथ्वीला क्षमा असं म्हटलं जातं. कारण सगळी घाण आपल्या शरीरामध्ये, आपल्या देहामध्ये ती मुरवते. आणि किती छान झाडं, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या जळालेल्या जमिनीमधून एखादा अंकुर फुटलेला आपल्याला दिसतो. आणि महाभारताचं युद्ध जेव्हा झालं ना, ते 18 दिवस चाललेलं युद्ध होतं महाभारताचं. आणि इतका रक्तपात सगळा झालेला होता. हे महाभारताचं हे वॉल्ट व्हिटमनने सांगितलं नाही, पण त्याला एक संदर्भ म्हणून मी तुम्हाला जोडून सांगते. आणि इतकं सगळं रक्तपात झालेला होता, रक्ताचा चिखल झालेला होता. परंतु ज्या बायांचे नवरे मरण पावले होते, ज्या बायांचे, ज्या घरातले पुरुष, कोणाचा मुलगा, कोणाचा नवरा, कोणाचे आजोबा, हे सगळेजण युद्धामध्ये मरण पावले होते आणि त्यांच्या
मांसाचा चिखल झालेला होता तिकडे. पण त्यांच्या घरातल्या बाया होत्या ना, त्या घरात बसल्या नाही, त्या बाहेर पडल्या, त्या चिखलातून चालत गेल्या आणि त्यांनी शेती केली तिकडे. आणि तिथे रक्ताचं खारोळं माजलेलं होतं, चिखल झालेला होता. त्याच्यातून काही दिवसांनी पीक तळारून बाहेर आलं. कसं हा चमत्कार असू शकतो? आणि अमेरिकेतला हा कवी असं म्हणतो आहे की या जमिनीमध्ये किती प्रेतं गाडलेली असतात, किती रक्तपात झालेला असतो, परंतु तुम्ही विहीर खणल्यानंतर विहिरीचं पाणी कधी लाल असतं का? कधीच नाही. म्हणजे जमीन आपल्याला नवीन जीवन देते. ती स्वतः मरत असते, ती स्वतः जळत असते आणि आपल्याला नवीन जीवन देत असते. आणि दुसरं पुढे छान त्यांनी एक कवितेचं कडवं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका जमिनीचा आपण छोटासा तुकडा जरी घेतला ना तरी आपल्याला दिसून येईल की तिथे एका ठिकाणी आंब्याचं झाड लावलेलं आहे, पेरूचं झाड लावलेलं आहे, गुलाबाचं रोप लावलेलं आहे, वेगवेगळ्या फुलांची झाडं असतात. तर जमीन एकच, जमिनीचा तुकडा एकच आहे, पण गुलाबाच्या फुलाला वेगळा सुगंध येतो, मोगऱ्याच्या फुलाला वेगळा सुगंध येतो, वेगवेगळ्या फुलांना वेगवेगळे सुगंध, वेगवेगळ्या फळांना वेगवेगळ्या प्रकारच्या रसाची चव येते. हे जमीन कसा चमत्कार करू शकते? तर आपण सुद्धा मातीच आहोत तसं पाहिलं तर. आपल्या देहाची माती किंवा राख होणारच आहे. परंतु त्यांनी वॉल्ट व्हिटमनची जी दुसरी एक कविता आहे लिव्स ऑफ ग्रास नावाची, त्याच्यात ती मी मुद्दाम वाचूनच दाखवते आणि मी त्याचा मराठीत नंतर अर्थ सांगते की द स्मॉलेस्ट स्प्राउट्स शो there is really no death, and if ever there was, it led towards life and does not wait at the end to arrest it, and seized the moment life appeared. All goes onward and outward, and nothing collapses, and to die is different from what anyone supposed and luckier. त्यांनी काय म्हटलेलं आहे की छोटासा अंकुर फुटलेला असतो ना, ते आपल्याला दाखवतं की जीवनामध्ये मृत्यू नाही. तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी असा एक अंकुर फुटणं की माझ्या देहाचा मला आता पुरेपूर उपयोग झालेला आहे, आता माझा देह मला फक्त असं ठेवून जाता येणार नाहीये, तर तो माझा देह मला दुसऱ्यांच्या देहामध्ये त्याचं कुठेतरी कुठच्या तरी इंद्रियाचं रोपण करता आलं तर तिथे जो अंकुर फुटणार आहे तो जीवनाचा अंकुर आहे आणि मग मरण आहे कुठे. त्यामुळे मृत्यू तसं पाहिलं तर खूप वैयक्तिक अशा प्रकारची गोष्ट आहे. आपण अनेकदा मरतही असतो आणि पुन्हा अनेकदा जिवंतही होत असतो. आपल्याला नवजीवन सुद्धा प्राप्त होत असतं की ज्या क्षणाला आपल्याला ज्ञान होतं की मी हे जे जीवन जगतोय असं मला आता जीवन जगायचं नाहीये, मला खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगायचंय असं जेव्हा वाटतं तिथेच आपला नवजन्म झालेला असतो. आणि ज्या वेळेला आपण हा देह ठेवून जाणार असतो त्यावेळेलाही आपल्याला असं वाटतं की हा जो देह आहे या देहामधली जी इंद्रिय चांगली आहेत त्या इंद्रियांनी मला आता दुसऱ्याला जर मी दान दिलं तर तिथे नवीन जीवनाचा अंकुर फुटणार आहे आणि त्याच्याशिवाय जास्त मोठं पुण्य आणि दान असू शकत नाही. धन्यवाद. आणि ह्या विषयाला साथ देऊन एवढा वेळ तुम्ही बसलात, तुमचं सगळ्यांचं कौतुक. स्मशानात जाऊन मरणाच्याच गोष्टी ऐकायच्या याच्यासाठी कोण येईल? कारण जन्म झाला तर आपण उत्सव साजरा करतो आणि माणूस मेला की आपण रडायला लागतो. वास्तविक जन्म आणि मृत्यू दोन्ही नैसर्गिक प्रक्रिया आहेत. जन्म होणार, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे, मग रडायचं कशाला? हा भावना आहे, त्याच्याबरोबर जोडलेल्या भावना आहे की आजपासून तो आज आपल्याला पुन्हा भेटणार नाहीये, त्याच्या आठवणी आपल्याला येणार. आता अनिलनी सांगितलं, राजूने सांगितलं, बाबा गेले, कुठे गेले? नाही. अरे हजारो लोक या ठिकाणी स्मशानात येऊन जाळले गेले, त्यांची राख इकडून परत तलावात गेली, त्यांची आठवण कुठे येते? आज ज्यांनी देहदान केलं ते कुठल्या तरी व्यक्तीच्या डोळ्यातून ते पाहतायत जग, ते गेले कुठे? अमर होण्याची बाहेर सुंदर चित्र काढले. सर तुम्ही इतकी सुंदर चित्रकारांना नमस्कार करतो. कल्पना तुमच्या खूप चांगल्या चांगल्या कल्पना आहेत.
खूप चांगल्या रीतीने अवयवदानाला तुम्ही या ठिकाणी प्रस्तुत केलं. खरं म्हणजे हे माझ्या मनाला पटणारी गोष्ट नाहीये. असं करायला नाही पाहिजे तुम्ही. स्मशान जर एवढं सुंदर केलं तर लोक म्हणतील नाही आम्ही अवयवदान नाही करणार, एवढ्या सुंदर स्मशानात येऊ. कारण चांगली जागा असली तर त्या ठिकाणी आपल्याला जावंसं वाटतं. पण स्मशानात सुद्धा अवयवदानाचा विषय घेऊ शकतो ही संकल्पना मला आनंद देणारी वाटली. आणि मागच्या वेळेला जेव्हा ह्या कार्यक्रम जेव्हा होता तेव्हा आम्ही अवयवदानाच्या प्रचारासाठी मुंबईहून चालत गोव्यापर्यंत कोकणामधून आम्ही गोव्यापर्यंत पदयात्रा करत होतो. त्यामुळे त्या रस्त्यातून आम्हाला इथे या कार्यक्रमाला येता आलं नाही. आज हा भाग्याचा दिवस आहे, इथे आलो. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि हा कार्यक्रम तुमच्या टीव्ही, पेपर किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्या सर्वांना एकच विनंती की या हातावरच्या रेषा ह्या आपल्या इथे हाताबाहेर संपून जातात. त्या रेषा लांब करण्याची अवयवदान ही एक खूप चांगली एक उपलब्धी आपल्याला लाभलेली आहे. मृत्यूनंतर सुद्धा आपण जिवंत राहू शकतो ही एक चांगली उपलब्धी आपल्याला राहू शकली. कीर्तनकार बुवा आपण खूप चांगल्या शब्दात मांडलं की आमच्या पुराण काळात, बायबल काळात किंवा कुराणमध्ये देहदानाचा कुठेही उल्लेख नाही, अवयवदानाचा कुठेही उल्लेख नाही. त्यावेळेला मोबाईल वापरू नका असा पण उल्लेख नाही. आता तुम्ही मोबाईल का वापरता? आता ही उपलब्धी झालेली आहे. आधुनिक काळाची गरज आहे. आपलं राहणीमान, जीवनमान इतकं गुंतागुंतीचं झालेलं आहे की कुठे कोणती व्याधी उभे राहील. आता मी इथे आहे, माझ्या डोक्यात दुखायला लागलं, डॉक्टरकडे नेलं आणि त्यांनी सांगितलं की अरे तुमच्या डोक्यात ट्यूमर आहे, 4 दिवसात ऑपरेशन करावं लागेल. अरे तुमच्या लिव्हरमध्ये खराबी झालेली आहे, तो मला बदली करावा लागेल. आज मला गरज नाही. मी एकच अनुभव घेतलाय की जेव्हा माणसाला गरज पडते तेव्हा तो मात्र त्याचा शोध घ्यायला निघतो. रक्तदान, मी कित्येक आमचे व्यापारी मंडळी आहेत त्यांना सांगायचो अरे भाई ब्लड डोनेशन करवाનું છે આવો તમે. अरे મને काम છે, गराकी છે. परंतु त्यांच्याच जावायला जेव्हा गरज लागते तेव्हा पुरुषोत्तम भाई कुछ करो ना यार, मुझे अभी शर्म आती है आपके साथ बात करने को, लेकिन आज मेरा करो, इसके बाद में मैं हमेशा रक्तदान करूंगा.